यानंतर बीडमधनं एक मोठी बातमी येते। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणार अशी माहिती मिळते। रणजित कासले यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात बरेचसे गंभीर आरोप केले, तसंच फेक एन्काउंटर संदर्भात सुद्धा दावा केला होता। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली। या संदर्भात रणजित कासलेंनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केलाय। बीड पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांना शरण येणार असं त्यात सांगण्यात आलंय। सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही, याच्यामध्ये माझा बळी जाणार हे मला माहीत झालंय। मी डिपार्टमेंटचं मीठ खाल्लेला माणूस आहे। जे काही आरोप केलेत ते मी सिद्ध करणार असा दावा रणजित कासलेने पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून केलाय। गुड मॉर्निंग फ्रेंड आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी। तर मित्रांनो, मी आज कालपासून काही लोकांना आणि काही कमेंट वाचल्या, काही लोकांशी बोललो मी, पत्रकार माझे मित्र आणि काही मीडियातील आणि काही वकील, काही पोलीस अधिकारी यांना मी यांच्याशी संवाद साधला। तेव्हा मला असं जाणवलं की असं पळून उपयोग होणार नाही। कुठल्याही संकटाचा आजपर्यंत मी सामना केलेला आहे। त्याप्रमाणेच मित्रांनो, मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना, बीड पोलिसांना सरेंडर होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे। तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे लगेचच 5-10 मिनिटानंतर। मला कॉल करू नका, मला त्रास होतो, मला मेसेज करा, मी प्रत्येकाचे मेसेज वाचतो आणि रिप्लाय देतो। तर मित्रांनो, कारण काय, आता मी ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीनमधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत। तर ह्याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझाच जाणार आहे, मला माहिती आहे। माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत। आता तर एक झाला आहे, अजून 2-4 होतील। तर मित्रांनो, त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे, किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही। अधिक बोलूयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्यासोबत। सुरेश, कालच्या व्हिडिओमध्ये मला शोधून दाखवाच असं आव्हान देणारा रणजित कासले आज शरण येण्याची भाषा करतोय, काय सांगाल? रणजित कासलेला आज जो सकाळी व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये त्याने स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सिस्टम सोबत आपण जास्त वेळ फाईट करू शकत नाही आणि मी सिस्टमला शरण येणार आहे, कारण मी पोलीस यंत्रणेचं पीठ खाल्लेलं आहे आणि त्याच दलामध्ये मी काम केलं आहे, त्यामुळे मी आता शरण येतोय अशा पद्धतीने देखील त्यांनी व्हिडिओ दिला आहे। काल जर आपण बघितलं तर त्यांनी या अगोदर 2 दावे केलेले होते की वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरच्या संदर्भात मला ऑफर होती असं देखील सांगितलं होतं आणि त्यानंतर ही ऑफर कोणी दिली होती याचा देखील काल खळबळजनक दावा त्यांनी केला होता। त्याचबरोबर या अगोदर देखील धनंजय मुंडे, त्याचबरोबर यंत्रणा निवडणुकीच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने राबवले होते असं अनेक गौप्यस्फोट केले होते, दावे प्रतिदावे केले होते। त्यानंतर आता आज त्याने मी शरण येतोय आणि माझा बळी दिला जाणार आहे, मला कशा पद्धतीने घेता येईल हे देखील सांगितलं जात आहे। मात्र कायदेशीर जी लढाई आहे ती लढली जाणार आहे। बीड पोलीस मला पकडेल किंवा मी त्यांना शरण येईल अशा पद्धतीने देखील सांगितलं। मात्र कुठं शरण येणार, कशा पद्धतीने शरण हे देखील सांगितलं नाही। मात्र काल जर आपण बघितलं तर पोलीस अधीक्षक यांनी त्याच्या तपासासाठी काही पथकं देखील रवाना केले आहेत। इथलची बीडची जी स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे ती देखील ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे रणजित कासलेला त्याला अटक केलं जाऊ शकतं किंवा तो शरण येऊ शकतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बिलकुल सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि बघूयात रणजित कासले आता कधी पोलिसांना शरण होते, या सगळ्याचे अपडेट तुम्ही घेत राहा, आपणही घेत राहूयात। धन्यवाद।